ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, पाप म्हणजे काय किंवा पापाची व्याख्या आपण कशा प्रकारे करू शकतो? पाप जे आपल्याला परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर अंधाराकडे घेऊन जाते, पाप जे आपल्याला एका भिकाऱ्याप्रमाणे बनवते, पाप जे आपल्या मनातील आनंद, सुख, सोयी, हर्ष पूर्णपणे शोषून घेते आणि आपल्याला निर्जीव बनवत असते. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे जेव्हा आपण आपल्या प्रेमळ पित्याशी आपलं नातेसंबंध तोडत असतो, तेव्हा दुःख, कष्ट आपल्या जीवनामध्ये येत असतात. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या प्रीतीशी जोडलेलो असतो, तेव्हा दुःख, संकटे आपल्याला हलके वाटत असतात. आणि म्हणूनच पाप माणसाला क्षणभरचा सुंदर दिसत असते, हवंहवंसं वाटत असते, परंतु ते एका विषाप्रमाणे संपूर्ण रक्तामध्ये पसरत जाते. एका व्हायरस प्रमाणे ते आपलं जीवन किंवा आपलं आध्यात्मिक जीवन निर्जीव बनवत असते आणि परमेश्वरापासून आपल्याला अलिप्त करत असते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती कशासाठी आलेला होता? जरी प्रभू येशू ख्रिस्त पापाचा द्वेष करतो किंवा पापाविषयी त्याच्या मनामध्ये तिरस्कार आहे, परंतु पापी लोकांवरती मात्र त्याने फार अफाट प्रीती केली. कारण परमेश्वराची इच्छा होती की मनुष्याने पापापासून दूर राहावं, त्याच्या मनातून पापाला पूर्णपणे काढून टाकावं आणि परत जे तुटलेले संबंध आहेत, जे बिघडलेले संबंध आहेत, त्या परमेश्वराशी परत ते संबंध जोडावे आणि नव्याने जीवनाला सुरुवात करावी. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक पापी लोकांच्या घरी गेला, त्यांच्या पंक्तीस तो जेवावयास बसला, त्यांच्या बरोबरीने चालला. अशासाठी नव्हे की त्याला पाप करण्यासाठी इच्छा होती, अशासाठी की पापाची आहारी गेलेला व्यक्ती परत त्यांनी मिळवावा, पापाच्या किंवा अंधारामध्ये चाचपड असलेला व्यक्ती प्रकाशाकडे यावा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने एक सुंदर अशी युक्ती सुचवली. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहत आहोत, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जकातदार, पापी लोक किंवा ज्या सोसायटीमध्ये लोकांना बहिष्कृत केलेलं होतं, अशा लोकांच्या घरी जात आहे, व्हिजिट देत आहे, त्यांच्याबरोबर बसत आहे, त्यांचं ऐकत आहे. परंतु शास्त्री आणि फरीसी लोक जे स्वतःला नीतिमान समजत होते, ते मात्र प्रभू येशू ख्रिस्ताला दोष लावत आहेत व सांगत आहे की हा पाप्यांचा मित्र आहे, हा स्वतः पापी आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला सुंदर असा दाखला सांगत आहे, व दाखला म्हणजे उभल्या पुत्राचा. ज्या वडिलांना 2 पुत्र होते, त्याच्यामध्ये लहान मुलगा सांगतो, मी आता तुझ्यापासून अलिप्त होणार आहे, मला प्रॉपर्टी द्या, मला मजा करायची आहे. वडील त्याला काहीच बोलत नाही. हा व्यक्ती जातो आणि थोड्या दिवसानंतर पैसे सर्व उडवतो आणि त्याची दशा एका भिकाऱ्याप्रमाणे होते. त्याला कळते की आपल्या वडिलांच्या प्रीतीपासून अलिप्त झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये किती दुःख, संकट येतात, त्याला किती दुःखाला सामोरे जावे लागते. एवढंच नाही तर एकेकाळी तो या घरामध्ये राजकुमारासारखा राहत होता, आता मात्र भिकाऱ्याप्रमाणे होतो. आणि म्हणून तो परत येतो आणि त्याचं पित्याचं प्रीती पहा, परत एकदा त्याचे वडील त्याला व्यंगेत घेतात. हे परमेश्वराचा स्वभाव आहे. परमेश्वर आपलं पाप किती मोठं आहे हे कधीच पाहत नसतो, किती वेळा पाप केलेला आहे हे कधीच मोजत नसतो, परंतु आपण कशा प्रकारे पश्चाताप करतो आणि पश्चाताप केल्यानंतर आपण खरोखरच आपला मार्ग बदलतो का याच्याकडे नक्कीच पाहत असतो. आणि म्हणूनच उद्या पुत्राने आपला मार्ग निवडलेला होता, तो परत बदलला, आपल्या वडिलांकडे परत येतो आणि परत तो पापात पडत नाही. आपल्या जीवनामध्ये देखील येत असतो, आपण पाप निवेदन करतो, पश्चाताप करतो, परमेश्वराला प्रॉमिस करतो आणि परत एकदा आपण त्याच खड्ड्यामध्ये पडत असतो. कधी कधी आपण जाणून बोलून हे पापी करत असतो आणि म्हणूनच परमेश्वराला त्याचे खंत वाढत असते. आणि म्हणून या उपवास काळामध्ये आपण परत एकदा आपलं स्टेटस आपण बघूया की खरोखरच मी अंधारामध्ये चाचपडत आहे का, मी परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर आलेलो आहे का. जर मला परत जीवनामध्ये आनंद, सुख हवं असेल तर मला परमेश्वराशी जोडलं गेलं पाहिजे. एखाद्या द्राक्षवेलाच्या फांदीप्रमाणे मला त्या वेलीमध्ये, मला त्या झाडामध्ये राहिलं पाहिजे, तेव्हाच मी फलद्रुप्त होऊ शकतो. तर आपण परमेश्वराकडे येऊया, आपला मार्ग बदलूया. केवळ 40 दिवसासाठी नाही, 24 तासासाठी नाही, तर शेवटपर्यंत आपण परमेश्वराला चिकटून राहण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच परमेश्वर आपल्या जीवनामध्ये फलद्रुप्त आणि